निर्माण करतात। आजकाल आपल्याकडे अनेक जण पीक विम्याचे तज्ज्ञ झालेत, ट्रिगरचं बोलतात, काही माहिती नसतं आपलं ठोकून देतात। तसंच अनुदानाच्या बाबतीत 8,500 हे NDRF SDRFचा निकष आहे प्रति हेक्टर जिरायती पिकांसाठी। आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्या महायुती सरकारने अधिकचे 10,000 द्यायचं ठरवलं आहे। कशासाठी? कारण आपल्याला रबीचं पीक घेणं कदाचित अनेक ठिकाणी शक्य होणार नाही आहे किंवा आत्ताचं पीक गेलं आहे म्हणून मदत वाढवायची, असं 8,500 अधिक 10,000 म्हणजे 18,500 रुपये हे हेक्टरी मिळणार आहे 3 हेक्टरपर्यंत। जे पैसे आता खात्यावरती यायला लागले, माझ्या अंदाजानुसार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनुदानाच्या स्वरूपामध्ये साधारण 1,000 कोटी रुपये येणार आहेत। काल मी आवर्जून पोस्ट केली, 750+ म्हटलं, 750 कोटीपेक्षा जास्त अनुदान हे आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार आहे। मी ते काल कळवलं, त्याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे म्हणून मी प्लस टाकलं आहे। आणि 100 कोटी रुपये जे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले ते जुलै ऑगस्टचे आहेत। जुलै ऑगस्टमध्ये काही ठराविक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि तेव्हाचे निकष 8,500चे होते प्रति हेक्टर आणि तेव्हा घेताना 100% क्षेत्र घेतलं नव्हतं। म्हणजे माझं समजा 1 हेक्टर असेल तर घेताना त्यांनी 1 हेक्टरपेक्षा कमी घेतलं होतं म्हणून मला पैसे येताना 8,500च्या ऐवजी 5,000, 4,000, 3,000, 6,000 असे आलेत। आता मात्र उरलेली रक्कम पूर्ण 3 हेक्टरपर्यंत 18,500 प्रमाणे मिळणार आहे। ती कदाचित 2 टप्प्यात मिळेल, दिवाळीच्या आधी 1 टप्पा आणि दिवाळीच्या नंतर 1 टप्पा। KYCची बी अडचण आहे शेतकऱ्यांना। KYCच्या बाबतीमध्ये स्पष्ट शासनाची भूमिका आहे की ॲग्रीस्टॅक म्हणजे तुम्ही आधी जे काही KYC केलं असेल, ॲग्रीस्टॅकमध्ये तुमची नोंद असेल तर परत KYC करायची काही आवश्यकता नाही। ज्यांचे